मॅडम माझं चुकलं मॅडम. अरे माझी खूप मोठी चूक झाली मॅडम. सूरज ओठ 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 काय काय तू बाळा? मॅडम सरांना तुम्ही सांगा ना, हे चुकलोय मॅडम, पण पुन्हा अशी चूक नाही होणार. मला कामावून काढू नका. मी खूप गरीब आहे मॅडम. माझ्या घरी माझ्याशिवाय कोणीच कमवणारा नाहीये. आई असते पण ती घरात काम करते आणि पैसे शिकते मॅडम. आणि जर हे काम माझ्या हातात गेलं तर मी रस्त्यावर येईल मॅडम. प्लीज तुम्ही सरांना सांगा. प्लीज तू हात नको सोडू. पण अरे मी 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 कसं सांगू भंडारी सरांना? मॅडम सर तुमचं ऐकते. तुमचे खूप उपकार होतील मॅडम, खूप उपकार होतील. तू ठीक आहे, तू 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 रडणं थांबव बरं. रडू नको. तू जा, मी बघते काय ते. जा. सर मी काय म्हणते, तुम्ही घाई नका ना करू. कसली? म्हणजे काम सोडायचे घाई नका ना करू. आणखीन थोडे दिवस. सुरेखा, नाही तसं नाहीये सर, मला म्हणायचं होतं तुम्ही थोडा विचार करा. एक मिनिट. माझा सगळा विचार झालेला आहे, तो आता बदलणार नाही. सर सुरेखा, आता माझं ठरलंय म्हणजे ठरलं. त्याच्यात बदल होणार नाही. तू ताबडतोब जाऊन भंडारे सरांना इथे बोलवून घेऊन ये प्लीज. इथे? हा. ठीक. Come in. सर मी येऊ का आत? हा ये. बोल तू कशी काय इथे आज? सर ते बोल ना, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम नाही. ते लक्ष्मी मॅडमने तुम्हाला भेटायला बोलवलंय. मॅडमनी मला बोलवले? हा. का काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काय माहित नाही. मॅडम स्वतः का नाही आले? नाही, मला काय माहित नाही तुम्हाला भेटायला बोलवलंय. ठीक आहे, बघतो मी.